सहज रेसिपीमध्ये आज आपण मोमोज बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला कच्च्या फळभाज्या किंवा भाज्या घ्यायच्या आहेत। कांदा, मोठा पत्तागोबी, शिमला मिरची आणि गाजर, अद्रक, लसूण, मिरची, बराचसा मसाला गरम पूर्ण आपण खिसून घेतलेला आहे। मिक्स करून याच्यामध्ये मीठ घालून याला पिळून घेऊया, याच्यातलं पाणी काढूया। मोमोजसाठी आपल्याला व्यवस्थित मैदा चाळून घ्यायचा आहे। याच्यात चवीपुरतं तूप टाकायचं आहे आणि मीठ आणि पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। पीठ व्यवस्थित मळून झाले। छोटे छोटे गोळे बनवून आपण पुऱ्या लाटून घेऊया छोटे छोटे। एक समान असे करून घ्यायचं। खूप पातळ लाटून घ्यायचं आहे, जाडं नाही ठेवायचं। याच्यात आपण टाकणार आहोत चवीपुरती हळद, मीठ, मिरची पूड, जिऱ्याचं पूड, गरम मसाले, तिखट आंबट चवीनुसार आपल्या व्यवस्थित फेटून घेऊया आणि आपण सारण भरायला घेऊया। जसं आपण करंजीचा आकार करतो ना, त्या टाईपचं करायचं किंवा मोदकासारखं करायचं। गोल आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठला पण आकार देऊ शकतो, त्रिकोणी, समोशासारखा। हळूहळू याला कोरडं झालं तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि बांधून घ्यायचं। मोदकासारखं करूया। अर्धवट अर्धी लाटी करायची असते टाईपची आणि चिटकावून घ्यायची। त्या टाईपचं अर्ध पाकळ्या करून झालं की त्याला असं व्यवस्थित इकडून बांधून घ्यायचं। असेच आपण करून घेऊया। छोटे मोठे आकाराचे, गोल किंवा त्रिकोणी, चौकोनी, अशा बारीक बारीक जाळ्या पडल्या पाहिजे। टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरच्या, गूळ आणि तडका मारून व्यवस्थित मसाला घालून चटणी केलेली आहे मोमोज सोबत खाण्यासाठी। कुठल्याही अवेलेबल आपल्या घरामध्ये जे पात्र असेल त्याच्यामध्ये आपण याला वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं आपण वाफवून घेऊया मंद आचेवरती।